गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड. मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचा राजीनामा. उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी. मवियाच्या आंदोलनानंतर राज्य निवडणूक आयोगात हालचाली. पालिका मतदार याद्या बनवण्याचा कार्यक्रम घोषित. राज्यातील 29 पालिकांच्या मतदार याद्या 28 नोव्हेंबरला येणार. कोकण तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही हलक्या सरी पडण्याची शक्यता. कोल्हापुरात गोकुळ विरोधात सर्वसामान्य रस्त्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप. पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश दौऱ्यावर. आंध्र प्रदेशमध्ये उभारली शिवपराक्रमाची गाथा. मनसे पदाधिकाऱ्यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मेळाव्याचं आयोजन. शिवसेनेचा स्वबळाचा नारा हे विरोधकांचं षडयंत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आगामी निवडणुकांसोबतच एकत्र लढू. शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा. महायुती म्हणूनच सर्व निवडणुकांना सामोरे जाणार. युतीचे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहेत. उदय सामंत यांचं वक्तव्य. रोहित पवारांचे देवांगत दवेंवर गंभीर आरोप. देवांगत दवेंच्या मदतीनं भाजपानं मतचोरी केली. मतदार यादीची माहिती भाजपला आधीच मिळाली होती. रोहित पवारांचा दावा. यंदा आमच्या घरी दिवाळी नाही. खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा. भारती पवार यांच्या निधनामुळे निर्णय. आदेश. हरित फटाके वापरण्याचा पण फटाके आणायचे कुठून? उत्पादकांची हरित फटाके बनवण्याकडे पाठ. कंपन्या हरित फटाके बनवतच नसल्याची माहिती समोर. वर्ध्यातील बाजारपेठेवर ओल्या दुष्काळाचा परिणाम. शेतकरी शेतमजुरांची दिवाळीच्या खरेदीकडे पाठ. फक्त नोकरदार आणि बिगर शेतकरीच करतायत खरेदी. वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदा. उच्च न्यायालयानं आरोप बेकायदा ठरवलेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला झटका. 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण. साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या. संतप्त आंदोलकांची मागणी. आता मुंबईकरांसाठी पालिकेच्या घरांचाही पर्याय. म्हाडासोबत आता पालिकेचेही घर सोडत सुमारे 500 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध. सोन्याचा भाव आणखी वाढला. सोने आता तोळ्यामागे 1,31,000वर. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक दुप्पट. एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दंगा. शिंदे समर्थक एसटी कर्मचारी अडचणीत. मारहाण केल्याच्या आरोपामुळे शिंदे समर्थकांवर अॅट्रॉसिटी. नाशकात मनपाचा बुलडोझर चालला. आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला परदेशात जायला अटकाव. शिल्पाविरोधात लुकआउट नोटीस. लुकआउट नोटीस रद्द करण्याची शिल्पाची न्यायालयाकडे विनंती. पठाणांसमोर पाकिस्तान घाबरले. अफगाणी सैनिकांना कसलाच अटकाव नाही. अफगाणी सैन्याची सीमावर्ती भागात मोकाट मुसाफिरी. देशातील पहिला ईव्ही ट्रॅक बाजारात. मुख्यमंत्री आणि बागेश्वर बाबांच्या हस्ते शिरूरमध्ये ईव्ही ट्रॅक लॉन्च. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ईव्ही ट्रॅक चालवण्याचा आनंद. ब्लू एनर्जी मोटर्सकडून पहिला ईव्ही हेवी ड्युटी ट्रक लॉन्च. भिवंडी पालिकेसमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. शाळेची इमारत तोडून पाण्याची टाकी उभारण्याचा प्रशासनाचा घाट. शाळेच्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांचा विरोध. समर्पित माओवाद्यांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम. गडचिरोलीतील पोलाद प्रकरणात मिळणार रोजगार. आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची टीम साईबाबांच्या चरणी. शेतकऱ्यांच्या वेदनेवर महेश मांजरेकरांचा सिनेमातून प्रहार.